ऑलराईट मंडळी. सो मराठी सिनेमासृष्टीकडनं सालबर्डी नावाचा एक सिनेमा येतोय, ज्याचा टीझर नुकताच ड्रॉप झालाय. आणि एवढा बंडल टीझर म्हणजे काय सांगू? एवढा बंडल, एवढा बंडल, एवढा बंडल, की काय सांगू किती बंडल टीझर होता. नाही म्हणजे मला घाबरा. मला घाबरायचं हां मला घाबरा. मला घाबरा. मी लय डेंजर आहे मला घाबरा. या संपूर्ण टीझरमध्ये मला कुठतं याच वाइब्स येत होत्या. लिटरली अतिशयोक्ती. मला घाबरा मी एक हॉरर सिनेमा आहे. हे ज्यावेळेला तुम्हाला ओरडून-ओरडून सांगावसं वाटतं ना, तुमच्या पहिल्याच फ्रेमपासनं, तेव्हाच तुमचा सिनेमा मला असं वाटतं, की हॉररच्या नावाखाली फसलेला असतो किंवा गंडलेला असतो. कारण खरी भीती ना बऱ्याचदा असा आरडाओरडा करून किंवा जबरदस्तीचं ते एक हॉरर आहे बाबा हे सांगण्यासाठीचं जे बीजीएम आहे ते टाकून किंवा त्या नाटकी अशा फ्रेम्स घेऊन किंवा ज्या पद्धतीचा ओव्हरऑल त्या अतिशय खोटारड्या अशा पारंब्या वगैरे आपल्याला दिसतायत. तो जो सेट जो डिझाइन केलेला आहे ना, भाई मी तुम्हाला खरंच सांगते. मी गेल्या वर्षी ना गणेशोत्सवात गेले होते धुळ्यामध्ये. तिथल्या गणेश मंडळांना 1 ते 2 ठिकाणी मी व्हिजिट केली होती आणि त्यांनी ना एक खूप मोठी लांबलचक अशी आडवी-तिडवी अशी जाणारी एक गुहा बनवली होती, जी हॉरर चं जे जग आहे, तर हॉरर वर्ल्ड असं त्यांनी नाव दिलं होतं आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी ज्यावेळेला तुम्ही एका बाजूने जाता आणि दुसऱ्या बाजूने एक्झिट घेता, तर त्या अख्ख्या देखाव्यामध्ये एवढे सगळे सरप्राईज एलिमेंट्स होते. ते भारी होते यांच्या सेट डिझाइनपेक्षा. नाही जेन्युइनली सांगते म्हणजे जबरदस्तीचा तो जो लाईट आता ह्या फ्रेममध्ये तुम्ही बघा, हा लाईट रेड कलरचा लाईट मी सांगितलं ना अतिशयोक्ती. बरेचदा मी ज्यावेळेला हॉरर सिनेमाचे रिव्ह्यूज करते, त्यावेळेला बॅकग्राऊंडला ॲक्चुअली आपण जाणून-बुजून लाल लाईट ठेवतो. आता हा अतिशयोक्तीपणा आमच्यासारख्यांना ठीक आहे ना यार, आपण म्हणजे अतिशय खूप मोठी फिल्म वगैरे नाही बनवत आहे. पण तुम्ही तर फिल्म बनवताय यार, मोठ्या पडद्यावरती या गोष्टी इतक्या नाटकी वाटतात बघायला. लिटरली मालिका वाटतात. पण असो, सगळ्यात शेवटची ही जी फ्रेम होती ज्यावेळेला सालबर्डीचं नाव येतं आणि हा काय अँगल आहे? अरे हा काय अँगल आहे? एवढ्या सगळ्या गोष्टी असून सुद्धा, एवढ्या सगळ्या हास्यास्पद गोष्टी असून सुद्धा, म्हणजे बीजीएम म्हणू नका, सिनेमॅटोग्राफी म्हणू नका, ओव्हरऑल ते जे अतिशय नाटकी पद्धतीचं शूट केलेलं म्हणू नका, सेट डिझाइन नाटकी पद्धतीचं म्हणू नका. या सगळ्या गोष्टी जरी इग्नोर केल्या, तरी 2 महत्त्वाच्या अशा गोष्टी आहेत, ज्या कुठेतरी मला असं वाटतं माझ्यासाठी फार महत्त्वाच्या असतील या सिनेमाच्या बाबतीत. पहिलं म्हणजे हॉरर जॉनराचा सिनेमा आहे आणि दुसरं म्हणजे सत्य घटनेवर आधारित आहे. आणि तुम्हाला माहिती आहे हॉरर म्हटल्यानंतर आपल्याला चेव येतो. तो प्रत्येक सिनेमा मी बघत असते जो हॉरर जॉनरातला असतो. त्याचमुळे हाही सिनेमा मी नक्कीच बघणार आहे. बाय द वे हा सिनेमाला 3 तारखेला येतोय यार 3 एप्रिलला. सो बघूया याचा ट्रेलर आल्यानंतर आणखीन जास्त कदाचित हसायला मिळतंय की रडायला मिळतंय की घाबरायला मिळतंय, ते सगळं काही आपल्याला कळेलच. बाकी तुमचं काय म्हणणं आहे सालबर्डीच्या या घटनेबद्दल? आणि घटना नक्की आहे काय? म्हणजे मी थोडंफार रिसर्च करायचा प्रयत्न केला. मला नाही फार जास्त गोष्टी समजल्या. तर तुमच्यापैकी कोणाला जर का माहिती आहे, तर प्लीज कमेंट सेक्शनमध्ये कळवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. पीस